जीवन कसं आहे कबीरदास महाराज वर्णन करतात. दिन चार घडी का जीना, दुनिया है मुसाफिर खाना. 4 दिवसाचं जीवन आहे. जगत असताना कसं जगलं पाहिजे. आपलं कुणीही नाही बघा. आपण मेल्यानंतर बघा, आपण मेल्यानंतर आपल्याला किती वेळ घरात ठेवतात. लईत लई झालं 4 तास 5 तास घरामध्ये ठेवतात. जास्त वेळ ठेवायचं म्हणलं तर एखादी व्यक्ती लांबून येते, म्हणतात आणा कापूस घाला यांच्या नाकात. का? आळ्या बाहेर येतात. ज्यांच्या करता आपण हाडाचं काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, ज्यावेळेस माणूस खाटावर पडतो, या खाटावर पडलेल्या माणसाला मुलं म्हणतात आता आमच्या बाबाचं काही खरं नाही, बोलता येत नाही. एक काम करा, आमच्या बाबाच्या हाताने दान झालं नाही म्हणून यांचा जीव जात नाही. गावामध्ये मांगाला बोलवतात. एका टोपल्यामध्ये एका घमिल्यामध्ये धान्य ठेवल्या जातं आणि या धान्यामध्ये या खाटावरती बाजावरती पडलेल्या माणसाचा हात टाकतात. याच्या हाताने दान दिलं की दान दिल्या दिल्या या व्यक्तीचा प्राण जातो. बघा सर, प्राण गेला का? कारण याच्या हातून दान झालेलं नसतं. बघा, मरणारी व्यक्ती काय म्हणते. मरणारी व्यक्ती बोलते, सजवत होते मला मी शांत निजलो होतो. सजवत होते मला मी शांत निजलो होतो. बहुतेक आसवांच्या धारांनी मी आज चिंब भिजलो होतो. शेवटची आंघोळ होती माझी गरम गरम पाण्याची. शेवटची आंघोळ होती माझी गरम गरम पाण्याची. सर्वांची घाई होती मला डोळे भरून पाण्याची. आज माझ्या सोबत काहीतरी वेगळंच घडत होतं. वैराचंही प्रेम माझ्यावरती जडत होतं. तिथपर्यंत निहून जोर जोराने रडून सर्वच मला उठवत होते. कुठपर्यंत? स्मशानामध्ये. तिथपर्यंत नेहून जोर जोराने रडवून सर्वच मला उठवत होते. तिथपर्यंत नेहून सुद्धा माझ्यावरती प्रेम लुटवत होते. 4-2 लाकडांना म्हणले तेवढ्यामध्ये भागेल काय? 4-2 लाकडांना म्हणले तेवढ्यामध्ये भागेल. माझ्या घरच्यांनीच विचारलं अजून किती वेळ लागेल. सरणावरती झोपून मी माझं मौन पाळलं होतं. का? कारण माझ्या घरच्यांनीच मला जाळलं होतं. जीवनाची सत्यता आहे बघा ही, आहे की नाही? मगा याच्या त्याच्या मागे नुसताच पळत होता. काय म्हणतात? याच्या त्याच्या मागे नुसताच पळत होता. ते गेले निघून, मात्र हा स्मशानामध्ये एकटाच जळत होता. किती वेळ आपल्या जवळ थांबतात माणसं. एकदा खोपडी फुटली की माणसं निघून जातात. या संसाराकरता एवढी धावपळ करता, एक ना एक दिवस प्रत्येकाला सोडून जायचंय. आपण गेल्यानंतर कमीच कमी, आपण परभणी जिल्ह्यातले असल्यामुळं कमीच कमी आपला परभणी जिल्हा तरी रडला पाहिजे. आपण मेले आहे की नाही? रडल का नाही? नाही रडणार आहे का नाही? परभणी जिल्हा मोठा आहे. जाऊ द्या, नाही जिल्हा रडला सर तर कमीच कमी आपला सोनपेठ तालुका तरी नाही रडणार. तालुका बी आहे की नाही? बरं, नाही तालुका रडला तर कमीच कमी ज्या गल्लीमध्ये ज्या गावामध्ये राहतो ते गाव तरी रडलं पाहिजे की. गाव बी रडत नाही म्हणाले. नाही गाव रडलं
तर कमीच कमी आपण ज्या घरामध्ये राहतो घरातली माणसं तरी है की नाही? घरातली माणसं सुद्धा रडत नाही. बऱ्याच बाया काय करावा, लोक नाव ठेवते म्हणून डोळ्याला पदर लावून काहीतरी आहे की नाही. घरातली माणसं सुद्धा रडते म्हणून गॅरंटी नाही की नाही. त्याच्यामुळे जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा आहे की नाही. आपण गेल्यानंतर कमीत कमी एका टाइमचं तरी जीवन माणसांनी केलं नाही पाहिजे. चांगला माणूस होता बाबा गेला म्हणून, असं जीवन आपण जगलं पाहिजे बघा. कारण जीवनाची सत्यता आहे. आपण मेल्यानंतर आपल्या बॉडीला प्रेताला जर हात लागला तर हा प्रेताला लागलेला हात माणसं पाण्यामध्ये धुतात का? कारण हा लागलेला प्रेताला हात आहे. हे जीवनाचं सत्य आहे. जगत असताना चांगलं जगलं पाहिजे बघा, आहे की नाही.